नमस्कार मंडळी. तर आपल्या समृद्ध मराठी भाषेमध्ये काही काही शब्दांपासून खूप म्हणी बनलेल्या आहेत, खूप वाक्प्रचार बनलेले आहेत. त्यापैकीच एक शब्द आहे अति. आता अतिपासून बनणाऱ्या म्हणी आणि वाक्प्रचार बघूया. अति तेथे माती. अतिरेक वाईट. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की अगदी माती होती त्याची. अति खाणे मसणात जाणे. दोन्ही गोष्टींनी अति खाणे वाईट. अन्न खाणे वाईट, अति पैसा खाणे पण वाईट. अति झालं हसू आलं. अतिप्रेम पण वाईट. ती व्यक्ती पांगळी बनते अतिप्रेम केल्याने. अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे अति जवळीक सुद्धा वाईट. अति राग भीक माग. अति राग माहितीये तुम्हाला किती वाईट. अति सर्वत्र व्यर्जयेत. कुठल्याही गोष्टी अति करू नका, जास्त करू नका. त्या टाळाच, व्यर्ज करा, थोडक्यात करा. थोडक्यात ती गोडी. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अति शहाणपणा करू नका, तुमचंच काही वेळेला वाईट होईल. आणि अक्षरशः अति शहाणी माणसं नको ते करून बसतात. अति प्रसंग करणे. मनामध्ये एखादी वाईट इच्छा धरून काही कामं करतात लोक, अतिप्रसंग करतात. तो टाळणे योग्य. अतिशयोक्ती करणे. एखादी गोष्ट जास्तच वाढवून सांगणे. अर्थात सगळ्या गोष्टींचा एकच अर्थ आहे, अतिरेक टाळा. अगदी थोडक्यात ती गोडी असते. मंडळी, तुम्हाला ही उदाहरणं आवडली असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला काही माहिती असतील अतिपासून म्हणी किंवा वाक्प्रचार तर कॉमेंट करायला विसरू नका.